त्याच्या रंगात रंगूया. हे असं मी साहित्यिक खूप बोलू शकत नाही, मी नॉर्मल बोलते तुमच्याशी. छान खाऊन पिऊन मस्त पुरणपोळीचा वेग आणलेला आहे असं दिसतंय सगळ्यांच्या चेहऱ्यावर. कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम सगळ्यात आधी आपलं माय मराठी गीत जसं प्रथेप्रमाणे पसायदांचं जे ठरलेलं असतं. संदीप. नमस्कार. मम मराठी तू मला हे गान दे, तव सेवेचा तू मला सन्मान दे. मम मराठी तू मला हे गान दे, तव सेवेचा तू मला सन्मान दे. वाहू दे महती तुझी शब्दातुनी, वाहू दे महती तुझी शब्दातुनी. बस एवढे तू मला वरदान दे, तव सेवेचा तू मला सन्मान दे. प्रलोभनाची वाट आहे येथली, प्रलोभनाची वाट आहे येथली. अढळ ऐसे तू मला ईमान दे, तव सेवेचा तू मला सन्मान दे. दीप गगनी लावणे आहे मराठी, दीप गगनी लावणे आहे मराठी. इंद्रधनुचा तू मला सोपान दे, तव सेवेचा तू मला सन्मान दे. खांद्यावरी बघ पालखी मी घेतली, खांद्यावरी बघ पालखी मी घेतली. बळबाहूंचे तू मला तुफान दे, तव सेवेचा तू मला सन्मान दे. मम मराठी तू मला हे गान दे, तव सेवेचा तू मला सन्मान दे. सन्मान दे, सन्मान दे, सन्मान दे. पसायदांची धुरा दुसऱ्या फळीकडे जाते त्याचं हे पण एक उदाहरण आहे. पाडेकर काका बसले तर सरांनी हे या गीताला चाल लावली आहे आणि महेश घाटपांडे यांनी हे लिहिलेलं गीत आहे. आणि पहिलं आधी गेल्या 3-4 वर्षापूर्वीपर्यंत पाडेकर काका म्हणायचे, आता ती धुरा संदीपकडे गेलेली आहे. या गीतानंतर 1-2-3 मी मुद्दे फक्त सांगेन की पुढच्या कार्यक्रमांचे, त्याच्यानंतर प्रास्ताविक माधुरीताई करतील. हा आपला काव्यपंचमीचा कार्यक्रम झाला की पुढचा कार्यक्रम कॅराओके गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे कॅराओकेवर. तर ज्यांना नावं द्यायची असतील तर आमच्यापैकी कोणाला तरी त्यांनी नावं द्या. आणि त्याच्या पुढचा म्हणजे मे महिन्यातला जो होणार आहे तो अभिवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. तर दोन्ही कार्यक्रमांसाठी ज्यांना इच्छा असेल अभिवाचन करायचं असेल तर त्यांनी आमच्या कोणाहीपैकी मी, अनुराधा, माधुरीताई, संदीप, नितीन 5 जणांपैकी कोणालाही अप्रोच करा, नावं द्या. एवढंच. आता प्रास्ताविकेसाठी मी माधुरीताईंना बोलवते. नमस्कार मंडळी. स्वरूपाने आता पुढच्या 2 कार्यक्रमांची दिशा दाखवलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही सहभागी व्हायचं आहे. सभासदांसाठी तो पूर्णतः असणार आहे.
त्यामुळे त्यामध्ये सहभाग हा घेणं सगळ्यांना जरुरीचं आहे. आणि नेहमी जसे आपले कार्यक्रम आपण उत्तम पद्धतीनं साकार करतो तसा तोही होईल यात काही शंका नाही. पसायदान मंच आज या ठिकाणी काव्यपंचमी रंगपंचमी सादर करीत आहे. आमच्या ह्या संस्थेचे संस्थापक म्हणा, अध्यक्ष म्हणा, डॉक्टर मोडक सर येणारच आहेत थोड्या अवधीत. त्यांचा फोन आला आता की येतोय म्हणून, पण आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी अशा प्रकारचा त्यांनी आपल्याला दुजोरा दिलेला आहे आणि म्हणून आपण कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतो आहोत. बघा, जवळजवळ 30-32 कवी आज आपल्याकडे येणार आहेत. बरेचसे आलेलेही आहेत. 23व्या हे काव्यपंचमीचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये आम्हाला मिळालेला हा उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जो काही कवींनी उत्स्फूर्त पद्धतीनं जो काही भाग घेतलेला आहे तो खरोखरच आनंदमय अशा असलेला आहे. आणि या धर्तीवरती आजचा हा कार्यक्रम जो आहे हा आपण या ठिकाणी पुढे नेणार आहोत. हा कार्यक्रम आहे तरी कसा, कोणत्या पद्धतीनं घेतला जाणार आहे, यात काय काय होणार आहे, कोणकोणत्या पद्धतीची काव्य, गझल्स किंवा आणखीन काही प्रकार त्या ठिकाणी घडणार आहेत का, हे सांगायला मी या ठिकाणी उपस्थित आहे. बघा, 6 सत्रामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि ह्या 6 सत्रांचं 6 जण या ठिकाणी तो कार्यक्रम आखत असलेले तुम्हाला दिसून येते. त्यातलं पहिलं सत्र जे आहे हे सुप्रसिद्ध लेखक कवी प्रसाद कुलकर्णी या ठिकाणी घेतील. दुसरं सत्र जे आहे सौ अनुराधा महापणकर या ठिकाणी घेणार आहे. परंतु ह्या सत्राच्या आधी त्याला आपण दुसरं सत्र म्हणूया. अनुराधा तिसरं सत्र घेईल. दुसरं सत्र जे आहे हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे आणि ते घेणार आहे प्रकाशाचे प्रवासी. आता हे प्रकाशाचे प्रवासी कोण आहेत ते त्याच वेळेला आपल्याला कळेल आणि त्यातून मिळालेला एक आनंद जो आहे हा वेगळा असेल. त्यानंतरचं तिसरं सत्र सौ अनुराधा महापणकर घेतील. चौथं सत्र जे आहे ते माधुरी बुतकर म्हणजे मी घेणार आहे आणि 5वं सत्र जे आहे हे सौ स्वरूपा सावंत या घेतील. 6वं सत्र गझल मुशायरा कवी श्री महेश देशपांडे या ठिकाणी घेणार आहे. आणि अशा प्रकारची ही आखणी जी आहे ही आजच्या कार्यक्रमाची आहे आणि त्याच आधारावरती आपण सुरुवात करतो आहे. मी व्यासपीठावरती आमंत्रित करते श्री प्रसाद कुलकर्णी यांना किंवा त्यांनी यावं आणि पहिल्या सत्राचं कामकाज त्यांनी सुरू करावं. धन्यवाद. आमच्या पहिल्या फळीतल्या कवींना मी रंगमंचावर बोलवतो. पहिल्या आहेत वर्षाताई रेगे, नंतर मनोहरजी जोगळेकर, सदाशिव गुरव, डॉक्टर सुनीता कांगणे, महेशजी साठे, अनिल ताटके, मंदार श्रोत्री आणि मी प्रसाद कुलकर्णी. हॅलो हॅलो
नमस्कार. जीवनाच्या वाटेवरती पुन्हा मागे वळून पाहू, सुटून गेल्या त्या क्षणांना आठवणीत जपून ठेवू. उरले सुरले क्षण जेवढे जगून आनंदाने घेऊ, रंगात रंगून होळीच्या हर्ष प्रेम उधळीत जाऊ. कविश्रेष्ठ सुरेश भट म्हणतात, रंगुनी रंगात माझा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. आज इथेही व्यक्तिशः आपल्या नित्य जीवनात विविध भावभावना, स्वभाव, विचार, कृती, राहणी, वागणूक अशा विविध रंगांनी, अंगांनी आणि गुणदोषांनी विचार, कृती, राहणी, वागणूक अशा सजलेल्या पण काव्यप्रेमात रंगलेल्या आपण समस्त कवी मंडळी इथे उपस्थित आहोत. पसायदानाची या रौप्यमहोत्सवी वर्षातली ही रंगपंचमी, काव्यपंचमी कार्यक्रमात आपण उपस्थित झालेलो आहोत. काव्याच्या विविध रंगात एक होऊन रंगायला आपण उपस्थित झालेलो आहोत. तर पुढचे काही तास या काव्यानंदात मनसोक्त डुंबूया, आनंद घेऊया आणि दुपारच्या ताव मारण्यातून सुटलेल्या पुरणपोळी कटाच्या आमटीचा समाचार घ्यायला TTMM करूया. म्हणजे कळलं ना, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. असो, फार बोलत नाही, तशी मला सक्त ताकीदही देऊन ठेवली आहे. अर्ध्या तासात आटोपायचं आहे. अगदी माझ्या सकट तुमच्यावर विश्वास टाकलाय त्याला तडा जाऊ देऊ नका असंही सांगून ठेवलं आहे. आता कोणी असं विचारू नका म्हणजे झालं. असो, गमतीचा भाग सोडा. आज माझ्या बाजूला वय, प्रतिभा आणि कलागुण या तीनही अंगाने सजलेली मंडळी बसलेली आहे. त्यामुळे माझी वायफाय टकळी आणखी न वाढवता पसायदान साहित्य मंच आयोजित रंगपंचमी, काव्यपंचमी या कार्यक्रमात कवितांची उधळण करायला आमची पहिली फळी सज्ज झालेली आहे. तर आता मी सर्वप्रथम पसायदानच्या अनेक कार्यक्रम, उपक्रम यामध्ये अगदी उत्साहाने पुढे असणाऱ्या कवयित्री, लेखिका आणि पसायदानसोबत सुरुवातीपासून असणाऱ्या पसायदानच्या ज्येष्ठ सदस्या वर्षाताई रेगे यांना आपली कविता सादर करण्याची विनंती करतो. हॅलो, आम्हाला उशीर झाला, रिक्षाच मिळेल ना. हॅलो हॅलो कॅमेरा तुमचं सांगा. हॅलो हॅलो, ऐकू येतं? सगळ्यांना नमस्कार. प्रतिक्रियश कवींना नमस्कार आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज रंगपंचमी, आमची काव्यपंचमी इतकी वर्ष आम्ही चालवत आलो. जेव्हा पसायदान सुरू झालं, जास्त बोलत नाही, एकच वाक्य, कारण सक्त ताकीद आहे सगळ्यांना की जास्त बोलायचं नाही. जेव्हा आम्ही पसायदान सुरू केलं सगळ्यांच्या बरोबर, तेव्हापासून आम्ही काव्यपंचमी करतो. मी सेक्रेटरीच होते 10 वर्ष पहिली, त्यामुळे मी आणि जेवढे कवी आणि मेती आणि हे सगळे प्रतिक्रियश कवी आमच्या पुढेच राहण्याचे मोठे झालेत आणि इतके छान आता पुढे जात आहेत. तर असेच नवीन नवीन कवी आमच्या पसायदांना मिळो आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य इथेच घडवो अशी मी शुभेच्छा देते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते. अगदी नुकताच महिला दिन झाला आहे, तेव्हा महिला दिनावरच ही एक माझी साधी, सोपी, सरळ कविता. महिला दिन. हा भास म्हणायचा की आभास, हा भास म्हणायचा की आभास माझं मलाच कळत नाही. कारण अशा कौतुकाची मला सवयच नाही. अहो, सकाळी चहाचा कप गुड मॉर्निंग म्हणत पतिदेवांनी माझ्या हातात दिला. अहो, सकाळी चहाचा कप गुड मॉर्निंग म्हणत पतिदेवांनी माझ्या हातात दिला आणि त्या आनंदात साखर नसतानाही मला तो गोड लागला. आणि त्या आनंदात साखर नसतानाही तो मला गोड लागला.
नंतर मुलांनीही स्वतः मॅगीचा ब्रेकफास्ट करून खाल्ला आणि नंतर मुलांनीही स्वतः मॅगीचा ब्रेकफास्ट करून खाल्ला आणि मलाही तो खाण्याचा दिला सल्ला. अहो सासूबाईंनी तर कहरच केला. स्वतः स्वयंपाकघर घेतला ताब्यात, स्वतः स्वयंपाकघर घेतलं ताब्यात आणि खुर्चीवर मला बसवलं आरामात. लेकीनं पेपर आणून दिला हातात, लेकीनं पेपर आणून दिला हातात. सकाळच्या वेळी पेपर हातात कधी धरलाच नव्हता, सकाळच्या वेळी हातात पेपर कधी धरलाच नव्हता. त्यामुळे कसा कसा तो मी उघडला तर पहिल्याच पानावर होत्या महिला दिनाच्या शुभेच्छा. तो पहिल्याच पानावर होत्या महिला दिनाच्या शुभेच्छा. मग माझ्या डोक्यात पडला प्रकाश, मग माझ्या डोक्यात पडला प्रकाश आणि घरच्या कौतुकाचा झाला पर्दाफाश, आणि घरच्या कौतुकाचा झाला पर्दाफाश. म्हणजे माझ्या या सन्मानाची झूल होती, म्हणजे माझ्या या सन्मानाची झूल होती फक्त एका दिवसासाठी, फक्त एका दिवसासाठी. मग वर्षभर आणि मग वर्षभर घराचा कारभार पडणार होता माझ्याच पाठी, आणि मग वर्षभर घराचा कारभार सांभाळायचा होता मलाच. म्हणून मनाशी बांधली मी खुणगाट, म्हणून मनाशी बांधली मी खुणगाट. आता अशा कौतुकाला मी नाही फसणार, आता अशा कौतुकाला मी नाही फसणार आणि स्वतःचं अस्तित्व आता इथून स्वतः जपणार, स्वतःचं अस्तित्व इथून मी स्वतः जपणार. धन्यवाद. शेवटचं वाक्य महत्त्वाचं, स्वतःचं कौतुक मी स्वतःच जपणार, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. पुढे जाऊया आपण. जरा सा मुस्कुरा देना होली मनाने से पहले, जरा सा मुस्कुरा देना होली मनाने से पहले, हर गम को जला देना होली जलाने से पहले. मत सोचना किस किसने दिल दुखाया अब तक, सबको माफ कर देना रंग लगाने से पहले. क्या पता फिर ये मौका मिले न मिले, इसलिए दिल को साफ कर लेना रंग लगाने से पहले. आणि यानंतर आमच्या फळीतील वयाने अनुभवाने ज्येष्ठ व्यक्ती कवी मनोहर जोगळेकर एक छोटासा किस्सा सांगतो त्यांना कविता सादर करण्यापूर्वी. मध्यंतरी शब्दमोती साहित्य मंच या आमच्या एका संस्थेचं काव्य संमेलन झालं. त्या ठिकाणी प्रत्येकाला अशी सूट दिलेली होती, कोणी कविता सादर करा, कथा सादर करा, ललितबंध सादर करा. तर त्या कार्यक्रमात मनोहरजींनी सध्या अत्यंत विरळ होत चाललेल्या त्यांच्या स्वतःमधल्या माणुसकीचा वैयक्तिक अनुभव सांगणारी एक सत्यकथा सांगितली होती. आणि ती इतकी उत्स्फूर्तपणे त्यांनी सांगितली होती की आम्ही सगळा आलेले प्रेक्षक, सगळी माणसं अगदी अवाक होऊन गेली. इतकी सुंदर त्यांनी ती कथा सांगितली होती. आपल्याकडे कधी तसा वेळ हे मिळाले तर जरूर त्यांना आपण सांगूया सांगायला. तर आता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद. कवितेचं नाव आहे राम आणि श्याम. राम आणि श्याम जुळे बंधू. त्यांनी सीता आणि गीता या जुळ्या बहिणींशी लग्न केलं. 2 महिने झाले अशीच होळीची शाम ते गच्चीवर भांग पीत बसले होते. श्याम रामला भांग पिता पिता म्हणाला, यार राम, काय मजा येते, सारखं सारखं तेच ते. हा यार राम, हा यार श्याम. रामनी त्याला सहमती दिली. काय करावं यार? रामनी श्यामला विचारलं, हे बघ, आपल्यातच ठेव. आज रात्री आपण आपल्या झोपाच्या खोल्या बदलूया. डन, चिअर्स म्हणून दोघांनी भांग संपवली. दुसऱ्या दिवशी न्याहारीची वेळ. सीता आणि गीता खूप खुश होत्या.
सीता गीताला म्हणाली, या गीता काल किती मजा आली नाही. तिने रामच्या प्लेटमध्ये एक टोमॅटो ऑमलेट टाकलं. हां यार सीता, गीताने एक टोस्ट आपल्या प्लेटमध्ये टाकला, दुसरा टोस्ट श्यामच्या प्लेटमध्ये टाकला. हां यार सीता, काल खरोखरच मजा आली. हे धमाल, आपण आपल्या खोल्या बदलल्या होत्या. धन्यवाद. वाचनाची प्रचंड आवड जोपासणारे आणि त्यातही ऐतिहासिक साहित्याला वाचनात प्राधान्य देणारे गुरवजी सदाशिव गुरव. याचसोबत काव्यानंद सुद्धा जोपासतात, हे फार महत्त्वाचं. दिसा माझी काहीतरी लिहावं या उक्तीला अनुसरून त्यांचं लेखनही सुरू असतं. तर यानंतर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. हॅलो, आवाज येतोय ना? ठीक आहे. पसायदान आयोजित रंगपंचमी काव्यपंचमी या आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व सुजाण रसिकांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आता एक कविता गात आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आला श्रावण. श्रावणात सृष्टीचं स्वरूप, तसंच पशुपक्ष्यांचं स्वरूप, बळीराजाची आतुरता. त्याचप्रमाणे श्रावणात अनेक सण येतात, आपले हिंदू सण. त्या सणांसाठी माहेरी जाण्यासाठी सुवासिनींची लगबग हे मी या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. आला श्रावण, आला श्रावण श्रावण भरे आनंदाने मन. आला श्रावण श्रावण भरे आनंदाने मन. गेला पाऊस बरसून हिरवे रुपडे निसर्गाचे घेऊ डोळा साठवून. गेला पाऊस बरसून हिरवे रुपडे निसर्गाचे घेऊ डोळा साठवून. झाली हिरवीगार सृष्टी, झाली हिरवीगार सृष्टी. न्याहाळण्या तिचे रूप थिटी पडे आमची दृष्टी. न्याहाळण्या तिचे रूप थिटी पडे आमची दृष्टी. रिमझिम पावसात येती अंगात शहारे. रिमझिम पावसात येती अंगात शहारे. पशुपक्षी म्हणती गाणे मोर डोलवे पिसारे. पशुपक्षी म्हणती गाणे मोर डोलवे पिसारे. नभी चालत असे बघा इंद्रधनु लपंडावं. नभी चालत असे बघा इंद्रधनु लपंडावं. सकल सृष्टीच्या चेहऱ्यावर दिसते आनंदाचे भाव. सकल सृष्टीच्या चेहऱ्यावर दिसते आनंदाचे भाव. आगमने पावसाच्या शांत झाली तप्त धरणी. आगमने पावसाच्या शांत झाली तप्त धरणी. रंगवी स्वप्ने भविष्याची माझा बळीराजा मन. रंगवी स्वप्ने भविष्याची माझा बळीराजा मन. माहेराला जाण्यासाठी आसुसल्या सुवासिनी. माहेराला जाण्यासाठी आसुसल्या सुवासिनी. काय काय खेळ खेळू चाले मनात आखणी. काय काय खेळ खेळू चाले मनात आखणी. वंदू पित्याचे चरण शिरू आईच्या कुशीत. वंदू पित्याचे चरण शिरू आईच्या कुशीत. ओसरले अश्रू सारे भाऊ रायाच्या मिठीत. ओसरले अश्रू सारे भाऊ रायाच्या मिठीत. आला श्रावण श्रावण शिळ घालत खुशीत. आला श्रावण श्रावण शिळ घालत खुशीत. श्रावण महिन्याचं सुंदर वर्णन करणारी कविता सदाशिव गुरवजींनी सादर केली. त्यानंतर डॉक्टर C.A. महेश साठे. महेशजी साठे यांचा नुकताच म्हणजे अगदी 2च दिवसापूर्वी 12 मार्च रोजी जन्मदिवस झालेला आहे. आणि गंमत म्हणजे आज तिथीने त्यांच्या वयाची 65 पसायदानच्या काव्य मंचावर साजरी होते. काल हे झाले. ओके. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या FB वॉलवर त्यांच्या स्वलिखित कवितेच्या 4 बोलक्या ओळी मला दिसल्या. त्या ओळी अशा होत्या.
आनंद प्रेम द्याया मी नित्य जगती येतो, आनंद प्रेम द्याया मी नित्य जगती येतो, प्रत्येक दिवशी माझा एक नवीन जन्म होतो, प्रत्येक दिवशी माझा एक नवीन जन्म होतो. काव्य, संगीत, विद्या आणि वैद्य, काव्य, संगीत, विद्या आणि वैद्य अशी 4 शास्त्र ज्यांच्या घरात एकत्रित बसतात, असे पसायदांचे एक आधारस्तंभ महेश साठे यांना मी आता विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. धन्यवाद प्रसादजी. आता तुम्ही ज्या 4 ओळी म्हणून दाखवल्यात तीच कविता सादर करतो. पहिले कवितेचं नाव आहे जन्म. प्रत्येक दिवशी माझा एक नवीन जन्म होतो, प्रत्येक दिवशी माझा एक नवीन जन्म होतो, प्रत्येक रात्री माझा एक जन्म हळूच सरतो, प्रत्येक रात्री माझा एक जन्म हळूच सरतो. नाविन्यपूर्ण नयने मी पाहतो जगाला, नाविन्यपूर्ण नयने मी पाहतो जगाला, सारे नवीन दिसते माझ्या नव्या मनाला, सारे नवीन दिसते माझ्या नव्या मनाला. जे दुःख काल होते ते आज मजन स्मरते, जे दुःख काल होते ते आज मजन स्मरते, जे घाव काल बसले त्यांची स्मृती न उरते, जे घाव काल बसले त्यांची स्मृती न उरते. क्षण कालचे सुखाचे आठवून हासतो मी, क्षण कालचे सुखाचे आठवून हासतो मी, सुखदुःख नवीन सारे समरसून भोगतो मी, सुखदुःख नवीन सारे समरसून भोगतो मी. आनंद प्रेम द्याया, आनंद प्रेम द्याया मी नित्य जगती येतो, आनंद प्रेम द्याया मी नित्य जगती येतो, प्रत्येक दिवशी माझा एक नवीन जन्म होतो, प्रत्येक दिवशी माझा एक नवीन जन्म होतो. आता दुसरी एक प्रेमकविता आहे. आपलं जीवन हा एक प्रवास आहे असं म्हणतात आणि त्यातही आपण छोटे प्रवास करत असतो. एकदा डेक्कन क्वीनने आम्ही आलो, मी आणि माझी पत्नी सुरदा, आणि त्या प्रवासावरतीच कविता झाली. ते कवितेचं नाव आहे प्रवास. तुझा माझा राणी तो सुंदरसा प्रवास, तुझा माझा राणी तो सुंदरसा प्रवास, तुझ्या माझ्या प्रेमाचा तो दोघांचा सुवास, तुझा माझा राणी तो सुंदरसा प्रवास. तुझा माझा राणी तो सुंदरसा प्रवास, तुझ्या माझ्या श्वासातील तो प्रेमाचा सुवास, तुझं मला खूप खूप बिलगून ते बसणं, तुझं मला खूप खूप बिलगून ते बसणं, माझ्याकडे बघून सारखं गोड गोड हसणं, माझ्याकडे बघून सारखं गोड गोड हसणं. माझ्या हातात गुंफलीस तू तुझी नाजूक बोटं, माझ्या हातात गुंफलीस तू तुझी नाजूक बोटं, वाटतं हेच प्रेम खरं भांडण असतं खोटं, वाटतं हेच प्रेम खरं भांडण असतं खोटं. भुरू भुरू उडणारे तुझे खट्याळ केस, भुरू भुरू उडणारे तुझे खट्याळ केस, प्रेमगाणे कानी गाती तुझे रेशमी केस, प्रेमगाणे कानी गाती तुझे रेशमी केस. माझ्या खांद्यावर तू ठेवलीस विश्वासाने मान, माझ्या खांद्यावर तू ठेवलीस विश्वासाने मान, माझ्या प्राणात होते राणी तेव्हा तुझे प्राण, माझ्या प्राणात होते राणी तेव्हा तुझे प्राण. ते कटलेट खाता खाता तुझं मला घास देणं, ते कटलेट खाता खाता तुझं मला घास देणं, ते ऑमलेट खाता खाता माझं तुला घास देणं. ते नाव गाव फळ फूल त्या भेंड्या त्या गप्पा, ते नाव गाव फळ फूल त्या भेंड्या त्या गप्पा, तू प्रेम गाणे गुणगुणलीस तो सुरेलचा टप्पा. डेक्कन क्वीनचा आपला तो पुणे मुंबई प्रवास, डेक्कन क्वीनचा आपला तो पुणे मुंबई प्रवास, खरं तर तो होता आपला प्रेमजीवन प्रवास, खरं तर तो होता आपला प्रेमजीवन प्रवास. आता एक छोटीशी कविता की कवींचं जग वेगळं असतं पण प्रत्येकाचं जग फारच वेगळं असतं, तर त्यामुळे ज्या काही कवींना व्यथा होतात त्या ह्याच्यात आलेल्या आहेत. कवितेचं नाव आहे वादळ. आग पेटली सागर हृदयी, आग पेटली सागर हृदयी, अश्रू नदीच्या नयनात, आग पेटली सागर हृदयी, अश्रू नदीच्या नयनात, पुढा न दिसते ना जाणवते, वादळ उठले हृदयात, वादळ उठले हृदयात.
इंद्रधनुचे रंग पोरके, चांगल्या गोष्टींना आईबापच राहिले नाही. इंद्रधनुचे रंग पोरके प्राक्तनिकांच्या एकांत, इंद्रधनुचे रंग पोरके प्राक्तनिकांच्या एकांत, हासू मागे दडले आसू, हासू मागे दडले आसू, स्मितात आर्तसे आकांत, स्मितात आर्तसे आकांत. अमृतामध्ये विष मिसळले, अमृतामध्ये विष मिसळले, कीड लागली शेतात, अमृतामध्ये विष मिसळले, कीड लागली शेतात, मांगल्याचे पक्षी चालले येथून दुसऱ्या देशात, मांगल्याचे पक्षी चालले येथून दुसऱ्या देशात. शेंदूर फासून दगड बैसले भक्तीच्या बाजारात, शेंदूर फासून दगड बैसले भक्तीच्या बाजारात, देशद्रोही देशात मिसळले देवनुरे देव्हाऱ्यात, देशद्रोही देशात मिसळले देवनुरे देव्हाऱ्यात. सुंदरता तगमगते आहे, सुंदरता तगमगते आहे कुरूपतेच्या विळख्यात, सुंदरता तगमगते आहे कुरूपतेच्या विळख्यात. प्रचंड खळबळ हृदयसागरी, प्रचंड खळबळ हृदयसागरी, वादळ उठले हृदयात, वादळ उठले हृदयात, वादळ उठले हृदयात. धन्यवाद. फार सुंदर. प्रवासाची कविता तर त्यांना डोळ्यासमोर दिसत होता, सगळा प्रवास असं जाणवत होतं ते वर्णन करताना. एक सांगायचं, प्रत्येक कवीला आपण 3 मिनिटं दिलेली आहेत. त्या 3 मिनिटात म्हणजे 1, 2, 3 कितीही कविता सादर करा, पण त्या 3 मिनिटात व्हायला पाहिजे एवढीच हे आहे, अट आहे. यानंतर डॉक्टर सुनीता कांगणे. आपल्या काव्यमंचावर विविध व्यवसायातल्या मंडळी, कवी मंडळी आलेली आहेत. तशीच वैद्यकशास्त्रामधले एक कवयित्री सुद्धा या उपस्थित आहेत, डॉक्टर सुनीता कांगणे. व्यवसायाने डेंटिस्ट आणि मनाने आर्टिस्ट, अर्थात कलासक्त मन असलेल्या सुनीताजींना मी आता त्यांची कविता सादर करण्याची विनंती करतो. नमस्कार. रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कभिन्न काळा. आकाशाला दिधले सारे, आकाशाला दिधले सारे, सूर्य चंद्राण अगणित तारे. आकाशाला दिधले सारे, सूर्य चंद्र अण अगणित तारे. आणिक त्यातून इंद्रधनुचे रंग निराळे, आणिक त्यातून इंद्रधनुचे रंग निराळे. माझ्या स्तवका उरले केवळ, माझ्या स्तवका उरले केवळ, दगड धोंडे सारे काळे. माझ्या स्तवका उरले केवळ, दगड धोंडे सारे काळे. नभी जरी त्या सूर्य अण तारे, नभी जरी त्या सूर्य अण तारे. ते तर केवळ, ते तर केवळ शुभ्रपटावर रंग पिसारे, ते तर केवळ शुभ्रपटावर रंग पिसारे. तव गाभारी, तव गाभारी चैतन्य झरे, तव गाभारी चैतन्य झरे. कभिन्न काळ्या कातळ, कभिन्न काळा कातळ जरी, बिजा बिजात रंग भरे. कभिन्न काळा कातळ जरी, बिजा बिजात रंग भरे. धन्यवाद. फार सुंदर. कोणतांनी रंग खेळू तूच सांग श्रीहरी, कोणतीच न लागली ज्यास आजवरी. रंगाचा अरंगाचा कोणत्या झोळीत आहे, फासले जे तू रंग मुरारी आज ते मोडीत आहे. लावला जो रंग तू राधा मीरा सुदाम्याला, रंग सांग लावू कसे चेहराच नाही माणसाला. आपल्या पसायदांचेच एक सदस्य असलेल्या आणि अप्रतिम आणि आशयगर्भ कविता शब्दात उतरवणारे पद्माकर भावे यांची अगदी कालच आपल्या समूहावर आलेली कविता. तर यानंतर अनिल ताटके. सुगम संगीतासोबत शास्त्रीय संगीतालाही आपलंसं करणारे अनिलजी ताटके. गोड गळा लाभलेले अनिलजी खरोखर सुरेल आणि मूळ चालीची जराही माती न करता जुनी गीतं सादर करतात. ते त्यांचं गायन ऐकताना नेहमीच जाणवतं. त्याचसोबत कविमन बाळगणारे आणि बोलण्यात मिश्किल पण जपणारे अनिल ताटके. पाहूया त्यांच्या काव्य खजिन्यातल्या कोणत्या कवितेला चावी लावून आपल्यासमोर ते उघडत आहेत. सादर करते अनिल ताटके. नमस्कार.
होळीला जशा मिश्किल किंवा जरा खट्या वात्रट कविता अपेक्षित असतात, त्याच्या जवळपास येणारी एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे घर वापसी. करोना काळ जस्ट संपला होता आणि जसं काय परत एकदा स्वातंत्र्य मिळालं अशाने एकमेकांच्या भेटी व्हायच्या सगळ्या मित्रांच्या. अशा पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कविता आहे. म्हणजे करोना काळात इव्हन चिमण्यांचा पण कुठे हे दिसायचं नाही, मागमूस दिसायचा नाही. पण काय वातावरणात बदल घडले त्याच्यानंतर आणि जरा त्याच्यानंतर चिमण्या पण व्यवस्थित दिसायला. तर त्या पार्श्वभूमीवर लिहिलेली एक कविता आहे घर वापसी. कवितेचं नाव आहे घर वापसी. बुलबुल आली घरा मुक्त उडू लागली घरी. बुलबुल आली घरा मुक्त उडू लागली घरी. हवा बदल आवडलाय माझी समजूत झाली खरी. हवा बदल आवडलाय माझी समजूत झाली खरी. स्वातंत्र्याच्या पहिल्याच संधीत उडून ती गेली. ज्याचे त्याचे स्वातंत्र्य समजूत माझी मी घातली. ज्याचे त्याचे स्वातंत्र्य समजूत माझी मी घातली. चिमणी आली नंतर माझ्या घरी नवी पाहुणी. चिमणी आली नंतर माझ्या घरी नवी पाहुणी. एका दिवसात उडून गेली परत मला चिडवुनी. एका दिवसात उडून गेली परत मला चिडवुनी. झाड लावले छोटे यथावकाश ते बहरले. झाड लावले छोटे यथावकाश ते बहरले. पाहुणे दोन्ही आनंदाने मम गृही परतले. पाहुणे दोन्ही आनंदाने मम गृही परतले. चिवचिवाट काय जोमात सध्या रंगलाय माझ्या घरी. चिवचिवाट काय जोमात सध्या रंगलाय माझ्या घरी. उशिरा का होईना घर वापसी झाली खरी. उशिरा का होईना घर वापसी झाली खरी. कुरकुरे खात होतो तेव्हा एक मित्र आला घरी. कुरकुरे खात होतो तेव्हा एक मित्र आला घरी. घेऊन गेला कुरकुरे जेव्हा परत जाता माघारी. घेऊन गेला कुरकुरे परत जाता माघारी. दुसऱ्या दिवशी चिप्स खाताना दुसरा मित्र आला. दुसऱ्या दिवशी चिप्स खाताना दुसरा मित्र आला. आवडले म्हणून परतताना चिप्स घेऊन गेला. आवडले म्हणून परतताना चिप्स घेऊन गेला. स्कॉच घेऊन बसलो कसे कळले कुणा ठाऊक. स्कॉच घेऊन बसलो कसे कळले कुणास ठाऊक. कुरकुरे चिप्स घेऊन परतले मित्र होऊनी भाऊक. कुरकुरे चिप्स घेऊन परतले मित्र होऊनी भाऊक. पक्षी असो वा मित्र घर वापसी आहे सहज शक्य. पक्षी असो वा मित्र घर वापसी आहे सहज शक्य. कुठच्याही कुलपाची चावी माहिती हवी आपणा फक्त. कुठच्याही कुलपाची चावी आपणाकडे माहिती हवी फक्त. धन्यवाद. कुठल्याही कुलपाची चावी आपल्याकडे हवी फक्त, हे खरं आहे. सोशल मीडियावर सुंदर, फार पाल्हाळीक नसलेलं आणि अगदी सहज भावून जाणारे लिहिणारे मंदार श्रोत्री, गद्य आणि पद्यातून काही हटके विचार मांडणारे मंदारजी आणि समाजभान बाळगत आपल्या लेखनातून काही वैचारिक देऊन जाणारे मंदारजी यांना मी आता त्यांची कविता सादर करण्याची विनंती करतो. धन्यवाद प्रसादजी. दोन छोट्या कविता सादर करतो. एक प्रसंग करतो. प्रतिभेची भिंत जणू हळूहळू खचत जाईल. एक वेळ अशी येते काहीसुद्धा सुचत नाही. सगळं असतं अंधूक, निराशेचा काळा वावर. नसतं काही भिडणारं, असते खिन्नतेची झालर. अमृताहून मधुर सगळं पण जराही रुचत नाही. एक वेळ अशी येते काहीसुद्धा सुचत नाही. अंधार थांबलेला अडकून जीव सगळा. नुसतीच धगधगत असते हताशतेची ज्वाळा. डोळे फिरतात शब्दांवर पण मन ओळही वाचत नाही. एक वेळ येते काहीसुद्धा सुचत नाही. अक्षम्य चुका आठवे एकके केलेला गुन्हा.
वाहत गेलो होतो कळूनही पुन्हा पुन्हा, खंत पश्चातापाची वेळोवेळी टोचत राही, एकाकी वेळ येते काही सुद्धा सुचत नाही. दुसरी एक कविता आहे, थोडीशी रंगांविषयीच आहे. हिरवा म्हणाला भगव्याला, आता तुझं पूर्ण राज्य आहे, माझं तर नाव घेणं हळूहळू अगदी त्याचे आहे. भगवा उत्तरला, तुझ्या काळात माझ्या भोवती फास होता, तुझ्यासाठी तर माझा प्रत्येक शत्रू खास होता. निळा म्हणाला, तुमचं निदान कायम जरा नाव आहे, कुठल्या ना कुठल्या पारड्यात जरा तरी भाव आहे, माझं तर असणं कवडीमोल राहून गेलं, उरलेले ते अभिमान सोडल्याने वाहून गेलं. गुलाबी उत्तरला, माझं आपलं बरं आहे, प्रेमाशी मला जोडतात हे अजून तरी खरं आहे. लाल वैतागला, मला तर अगदीच बदनाम केलं आहे, माझं सगळं महत्त्व हिंसेच्या रूपात वाहून गेलं आहे. पिवळा म्हणाला, माझ्यावर अशी काही छाप नाही, कुठल्याही समुदायात माझा राजकीय बाप नाही. जांभळ्याचं पण पिवळ्यासारखंच अगदी, भाव नाही त्यांना, पीक नाही नगदी. काळा बिचारा अगदीच खांदे पाडून आलेला, उगीच त्याला दुःखाचं प्रतीक बनून गेलेला. सगळे रंग कुठल्या तरी कारणाने उदास झालेले, शेवटी पांढऱ्याच्या चरणी शरण आले. पांढरा हसला, तुमचा प्रश्न सोडवून देतो, सगळं तुमचं बिघडलेलं घडवून देतो. एकच करा, एकमेकात मिसळून राहा, माझ्याच वृत्तीला एकत्र स्वतः पहा, मग असा प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा पडणार नाही आणि शांत वृत्ती माझी तुम्हालाही सोडणार नाही. धन्यवाद. शेवटचे दोन वाक्य अगदी महत्त्वाची. तर आणि आता या कविते पहिल्या फळीची सांगता मी करतोय प्रसाद कुलकर्णी. तर मंडळी, मी काही कोणी तरल किंवा मोजक्या आणि नेमक्या शब्दातून भावना वगैरे पोचवणारा कवी अजिबातच नाही. मी आपला ललितबंध कथा यामधून सविस्तर लेखन करणारा किंचित लेखक आहे. असो, माझा कवितेचा फंडा काहीसा असा आहे, नेमकं सुचत नाही तोवर मी कविता करत नाही, हातून लिहिली गेली कविता म्हणून मी काही झुरत नाही. हे सांगून टाकलं की बरं असतं, कोणी अपेक्षाच ठेवत नाही. तर माझी एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे कैफियत. कित्येक सर्वसामान्य कुटुंबातील एका प्रातिनिधिक स्वरूपात गृहिणीने मांडलेली वास्तव कैफियत. बायको एकदा म्हणाली मला, जाऊ आपण पिकनिकला. रांधा वाढा नाश्ता जेवण आलाय अगदी कंटाळा. कुलू म्हणाली, झेपणार नाही पाऊल येऊ खंडा. तुम्ही आपल्या मित्रांसवे पिकनिक आणि पार्ट्या करता, धमाल मस्ती करताना सांगा आम्हाला का जरा स्मरता. धुंदीमधून जाग आल्यावर आठवण येणार घरची, आपल्या किचनमध्ये आम्ही वाट पाहत असतो तुमची. स्वतःच्या हातचं सांगा आम्ही किती करून खायचं. तुमच्याकडून अपेक्षाच शून्य, आयतं काही मिळायचं. थोडा तरी विचार करा, चला ना लवकर बॅगा भरा, 4 दिवस घर सोडून सहलीचा आनंद घेऊ जरा. इथपर्यंत रिक्वेस्टच्या मूडमध्ये होती बायको, आता थोडंसं ॲग्रेसिव्ह झालेली आहे. तुम्हालाही कळेल मग किंमत घरच्या जेवणाची, 4 दिवसात आठवण काढाल माझ्या पिठल्या भाताची. तुमच्या असतात सदा खोड्या, म्हणजे बायका किती भांडणातून मागे जाऊ शकतात ते बघा. तुमच्या असतात सदा खोड्या, मी बनवलं नवीन काही. पालुपत सदाच असतं मुखी, आईसारखं झालंच नाही. आईच्याच हातचं खायचं मग बोल्यावर कशाला चढायचं. तिच्याच पदराशी बांधून राहायचं, उगा बाशीक कशाला बांधायचं. दरवर्षी सुट्टीत आपण आपल्या घरीच असतो.
दरवर्षी सुट्टीत आपण आपल्या घरीच असतो. घास सोन्याचा असला तरी घशाखाली का उतरत असतो. टोमणे वाद रोजचेच आपले, टोमणे वाद रोजचेच आपले, त्याला कुठे डोकं लागतं. टोमणे वाद रोजचेच आपले, त्याला कुठे डोकं लागतं. म्हणून म्हणते फिरून येऊ, फार नाही 4 दिवस फक्त. म्हणून म्हणते फिरून येऊ, फार नाही 4 दिवस फक्त. तर गेला अर्धा तास आमच्या खांद्यावर दिलेली रंगपंचमी, काव्यपंचमीची काव्य पालखी आम्ही यथाशक्ती खेळवली आहे. आणि आता ती पुन्हा एकदा स्वरूपाजींकडे सोपवून आम्ही उपस्थित काव्यप्रेमीचे मनापासून आभार मानतो, होळीच्या शुभेच्छा देतो आणि काव्यमंचावरून पाय उतारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काव्यरत्नाची मनसोक्त उधळण तुम्ही केलेली आहे. आता एक सुगंधी आठवण आम्ही तुम्हाला देतो. या आणि सगळ्यांचा एक असा ग्रुप फोटो काढूया. या चला पुढे. या फोटो काढ. आडवा आहे ना, नाही लवकर. मी संध्या काळी गातो, मी संध्या काळी गातो. तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही. ते झरे चंद्र सजणाचे, ते झरे चंद्र सजणाचे. ही धरती भगवी माया, झाडांची निजलो आपण, झाडांची निजलो आपण. झाडात पुन्हा उगवाया, भयतले संपत नाही. तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला. सीतेच्या वनवासातील, सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. भय इथले संपत नाही. स्तोत्रात इंद्रिये अवघे, स्तोत्रात इंद्रिये अवघे. गुणगुणती दुःख कुणाचे, हे सरता संपत नाही. हे सरता संपत नाही. चांदणे तुझ्या स्मरणाचे, भय इथले
संपत नाही भय इथले संपत नाही. तर मी असं अनाऊन्स करते की प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात माय मराठी संदीप गाईल आणि शेवट पण माय मराठी संदीपच्या आवाजात होईल असं मी इथे जाहीर करते. तर आता एक फोटो काढूया, पण त्याआधी एक छोटीशी डॉक्टर माधुरी बुतकर यांना मी इथे बोलवते आणि त्यांच्या स्टुडंटलाही मी इथे बोलवते. स्टुडंटला घेऊन या. गिरगाव कट्टाचे प्रदीप मालणकर. नाही तुम्हाला छोटस एक या सुगंधी आठवण द्यायची, बाकी काही नाही. प्रदीप मालणकर. हो ते घेतलं पाहिजे ना. तुमचा स्टुडंट म्हणाला इथे 10 लोक येतील. गिरगाव कट्ट्याचे प्रदीप मालणकर यांना एक छोटीशी सुगंधी आठवण आजच्या कार्यक्रमाची म्हणून. असू दे. शूट बीट करू नका. तर असा हा आपला काव्यपंचमी रंगपंचमी कार्यक्रम. आणि आता मी मोडक सर आणि काकूंना वर बोलवणार आहे. तर आपला फोटो पण काढायचा, त्यामुळे सगळेच यावर खाली घेऊया. बरं चालेल. चला सगळ्यांनी इकडे या, खाली इकडे खुर्च्या लावा. आणि आमच्या काकूंचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना आपण आणि सगळ्यांनी या. आणि हा कार्यक्रम हे 23वा वर्ष आहे आपल्या कार्यक्रमाचं. पुढच्या वर्षी 24वा वर्ष आहे, त्यावेळी तुम्ही सगळे हवे आहात मला. आणि कार्यक्रमात मजा आलेली आहे हे मला माहिती आहे. आता फोटो काढूया. सगळ्यांनी या इकडे. श्री काका या. कीर्ती सगळ्यांना घेऊन ये. जना बोलवलं सगळे खानोरे या. अनुराधाताई, संदीप, चंद्रन, मंदा चौधरी या पाहिजे स्टेजवर. तर 2वर 2 ऍड झालेले आहेत आणि तो म्हणजे खूपच गोड प्रकार झालाय. प्रकाशाचे प्रवासी, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. प्रकाशाचे प्रवासी नितीन शिंदे, संदीप बाकरे, पुष्कर मेड आणि आमची प्रबोधिनी देशमुख, प्रबोधिनी काकू या. ते आज नितीन संदीपचं चॅनल आहे प्रकाशाचे प्रवासी या चौघांचंच, म्हणजे त्याचा पहिला प्रयोग आपला इथे तुमच्या समोर सादर होतोय. तर त्यांना आपण स्टँडी त्यांचा आपण इथे ओपन करतोय. वाचता येत नाही काय लिहिले. फ्रंटला घे. विजय फोटो काढ जरा. मूर्त आणि फोटो काढ. नाही कारण कल्पेशला वर बोललेलं मी, त्यामुळे ये ना इथे पुढे ये ना. पुढे ये. पुढच्या मागे ठेव सध्या. पुढच्या मग पुढे गेला. तर अशा प्रकारे प्रकाशाचे प्रवासीचा प्रवास सुरू झालेला आहे. एकदम मस्तपैकी टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. ज्यांचा श्वासच कविता म्हणजे कदाचित ऑक्सिजन घेतच नाही, श्वासाबरोबर कविताच घेतात, अशी ही काही मंडळी आहेत. त्यांचे तुम्ही प्रकाशाचे प्रवासी हे चॅनल फॉलोही करत असाल
पण आज त्यांना लाईव्ह आपल्या पसायदानच्या मंचावरून पहिल्यांदा आपण पाहणार आहात, तेव्हा आम्हाला दोघींना आणि अर्थात आपल्या सगळ्यांनाच किती आनंद होत असेल याची सगळ्यांनाच कल्पना आहे. तर एक छान प्रयोग होऊन जाऊ दे. कवितेची वेगळी वाट घेणारे असे हे आमचे छानसे कवी. तत्पूर्वी मी मोबाईलची सूचना देते. सगळ्यांनी आपापले मोबाईल चालू ठेवा, फोटो काढा, व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा. फक्त रिंग जरा सायलेंटवर ठेवा. थँक्यू. हात नाही दुखत धरून ठेवायचे इतके वेळ. सवय झाली. सवय झाली. तेच म्हणतो. एक काहीतरी असं येतं ना, पण ते सुद्धा आता धरावंच लागतं. एक स्टँड सारखं असतं ना काहीतरी. आहे माझ्याकडे, ते हल्ली आणत नाही. प्रोजेक्टर काहीतरी त्याला आहे माहिती, पूर्वी मी त्याच्यावरच करायचं. पण ते म्हणजे दूर नेण्यासाठी फॉर ए डिस्टन्स. थोडे जवळ या, जवळ. ते शेवटचे जे ना त्यांनी या दोन खुर्च्या जवळ घ्या, फ्रेममध्ये येत नाहीत चौघं तुम्ही. दोघे जवळ या थोडे. ट्रेनमध्ये 3 सीटर आणि 4 सीटर जसे असतात ना, थोडंसं दाखवतात की मी सरकलो आहे. तसं त्या माणसाने केलं आहे. ज्ञान याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञान याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. देहाची कुटी रिकामीच टाकून मी त्रिकाल हिंडत असतो. देहाची कुटी रिकामीच टाकून मी त्रिकाल हिंडत असतो. कालाने बुडवून टाकलेल्या गुंफा आटाआटीने धुंडत असतो. झाडे झुडपे तोडून पाषाणीचे लिंपण फोडून त्या गुंफा मी मोकळ्या करतो. कल्पनेला सुचणार नाही अशी शिल्पे पाहून बेभान होतो. आणि असंख्यात भोळ्या डोळ्यांसाठी मी पायऱ्या कोरू पाहतो पर्वताच्या पोटात. हो, पर्वताच्या पोटात. त्या कोरता मलाही सहज साधून जाते एखादे शिल्प. त्या कोरता मलाही सहज साधून जाते एखादे शिल्प. येणे जाणे सुरू होते मग यात्रिकांचे. मात्र पात्र अपात्रतेच्या विचारा वाचून कुणी देव म्हणून फुले वाहतात माझ्याच शिल्पावर. तेव्हा मी बावरतो. हातातील कुऱ्हाड कुदळ फेकून देतो वर्तमानाच्या डोहात. हातातील कुऱ्हाड कुदळ फेकून देतो वर्तमानाच्या डोहात. पण आश्चर्य ती ओबडधोबड पोलादी आयुधे बुडत नाहीत पाण्यात. तरंगासारखी तरंगत राहतात. ती पोलादी आयुधे का बुडाली नसतील पाण्यात? का तरंगत राहिली असतील? गदिमांनी असं का लिहिलं असावं? याचं उत्तर शोधताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कवितेच्या काही मितींचा थांगच लागत नाही. किंवा काही कविता अथांगाकडे झुकलेल्या असाव्यात. जिथवर दृष्टी जाईल तिथपर्यंत त्या आपल्या आतले तरंग स्पर्श करत असाव्यात.
असं असेल संदीप. पण मला असं वाटतं की एका टप्प्यावर काही कविता फक्त आपल्या जाणीवांवर अनुभूतीची श्रीमंती ठेवून परिघाबाहेर जाऊ लागतात. त्या परिघाला स्पर्श करावा, अशा कवितातील चिरंतन वाटांचा वेध घ्यावा, त्यातील सत्यता उलगडून पाहावी, प्रकाश पाहावा. मग इथेच प्रकाशाचा प्रवास सुरू होतो आणि प्रकाशाचे प्रवासी ह्या उपक्रमाचे नेमकं उगमस्थान हेच आहे. अगदी खरं. लौकिकार्थाने नजरेस पडणाऱ्या कवितांचे बदल म्हणजेच प्रेम, विद्रोह, समाजभान, निसर्ग, पाऊस इत्यादी आणि यासारख्या रचना वाचकांच्या आणि श्रोत्यांच्याही अगदी सहज दृष्टीपथात पडतात. मात्र अंतर्मुख करणाऱ्या, आध्यात्मिक अनुभूती जपणाऱ्या कवितांचे आशयझरे श्रोत्यांपर्यंत अभावानेच येतात. आणि म्हणूनच प्रकाशाचे प्रवासीच्या पाऊलखुणा तुमच्यासमोर उमटवत आहोत आणि याचा आम्हाला निखळ आनंद आहे. हो ना. पण या प्रवासात समोर आभासांचे धुके, अज्ञात अवकाशाचा असीम विस्तार आणि त्या कवितेने दिलेले वेगवेगळे संदर्भ जणू काही तिची असंख्य निनावी पत्रच. आता हे गाठोड पाठीशी बांधून हा प्रकाशाचा प्रवास करायचा तरी कसा? आपण कवितेलाच विचारूया का? तिच्या पत्रातील शब्दांचा हात धरून कवितेशी संवाद साधूया का? नक्कीच. प्रिय कविते, तुझी पत्र येत असतात अधून मधून, दिवस, रान, सांज, रात्र, कुठल्याही प्रहराला अकस्मात. कधी कधी शब्दांमधली फुलं आणि त्यांचा ताजा दरवळ, तर कधी शब्दातून त्या फुलझाडांच्या देहावर उमटलेले असह्य घाव. अशा दोन्हीही टोकांची भाषांतर तू करत राहतेस शब्दांमागच्या तुझ्या अस्तित्वातून. कधी वाटतं या दोन टोकांच्या चिमटीत तुझ्या अस्तित्वाच्या मिती येरझाऱ्या घालतात का ग कविते? अनुभव सघन होतो आणि हे प्रश्न तुझ्या विस्तारलेल्या अवकाशासमोर गळून पडतात. आणि मग पुन्हा तुझ्या नव्या मितींचा शोध, पुन्हा तुझं ते अथांगपण, पुन्हा अज्ञातातून वाटा उलगडून काढण्याचा अट्टाहास आणि पुन्हा माझ्या आतले तरंग स्पर्श करणारी तुझी अनुभूती. कवी रवींद्र लाखेंच्या लेखणीतून किती सहज म्हणून गेलीस, या समुद्राच्या लाटांवर कोवळी फुले पसरवू नका, झाडे दुखावतील. या समुद्राच्या उसळत्या लाटांवर ती सुकुमार फुले पसरवू नकोस. या समुद्राच्या उसळत्या लाटांवर ती सुकुमार फुले पसरवू नकोस, झाडे दुखावतील. झाडे, त्यांचा माझा सुतराम संबंध नाही असे म्हणून तुझ्या प्रतिबिंबाला तू पाठमोरा होऊ नकोस. या उसळत्या लाटा कुठल्याही किनाऱ्यावर फुटत नाहीत, फक्त तळाशी जात राहतात. झाडांच्या आयुष्याला किनार असते, मग झाडांनी कुठे पाहावे, कुणा पुसावे रे, फुलांचे काय झाले ते? या समुद्राच्या उसळत्या लाटांवर ती सुकुमार फुले पसरवू नकोस, झाडे दुखावतील. उठा कावळ्यांनो खरा वाट चाल, उठा कावळ्यांनो खरा वाट चाल, कधी उजाडेल देव जाणे कसा
कसल्या दुःखाने सुचते हे गाणे, कसल्या दुःखाने सुचते हे गाणे. कविते, कावळ्यांना तुझ्या करुण शब्दांची विराणी देऊ करताना ऐकलंय. तुझे करुणार्थ स्वरही अनुभवले, पण तरीसुद्धा ऐन मध्यरात्री पांढऱ्या शुभ्र पक्ष्यांच्या थव्यातून शब्दही उमटवताना ऐकले. या काकस्पर्शाच्या काव्यमितींना किती प्रेमालून मिसळून देतेस तू भोवतालच्या संज्ञेत, आणि पाहुणा बनून मरणाचा उत्सव साजरा करतेस. अहो, कुसुमाग्रजांनी तर पाहुणेपणाचा अंतिम महोत्सव साजरा करताना सनईच्या सुरांचा मांडवच बांधला. खिडकी लगतच्या फांदीवर हा कावळा ओरडतो आहे अविरत. अगदी केव्हापासून? कोण पाहुणा येणारे? सारे येणारे तर केव्हाच येऊन गेले. त्यांच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत माझ्या अंगणातल्या मातीवर आणि माझ्या काळजावरही. त्यावर आता हा पाहुणा पूर्वी कधीही न आलेला आणि पुन्हा कधीही न येणारा पाहुणेपणाचा तो असेल अंतिम महोत्सव. हे वायसा तुझे कर्कश स्वर बांधित आहे. सनईच्या मंजुळांचा मांडव माझ्या संज्ञेभोवती. पण नितीन, मी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. नेहमीप्रमाणे. कारण अशा कविता ऐकल्या की नक्की कशाचा शोध लावते तेच समजत नाही. गेल्या काही दिवसात कवितेची पत्र जुनाट स्थितप्रज्ञ घराच्या भोवताली पसरलेली आहेत. त्या घराच्या आत आणि अवतीभोवती कवितेला पावलांचे ठसे दिसतात. एकांतात पोकळीतही कवितेला पावलांचे ठसे दिसतात. इतकंच नाही तर कवितेवरही, तिच्या अस्तित्वावरही पावलांचे ठसे उमटलेले आहेत. तेव्हा मला वाटतं कवितेलाच विचारावं का की हे अलौकिकत्वाचे वरदान आहे की चिरंतनाचा शाप. पण ही संभ्रमावस्था फक्त आपली किंवा कुणा एकट्याची नाही आहे, तर कवी म देशपांडेंची पावलंही तोच शोध घेतात. ऐकूया. ही पावले कुठेवर जातात? मला याचा शोध घेऊ दे. कुठेही पाहिले तरी मला पावलेच दिसतात. आकाशाच्या निळ्या मुलायम रेतीत सुद्धा पावलांचे ठसे उमटलेले मी पाहतो. अगदी दूरवर जेथवर दृष्टी जाते तेथवर ती त्यांचा पाठलाग करते. येथील या हवेत, वातावरणात, तुमच्या माझ्या बोलण्यात, हसण्या रडण्यात पावलांचे ठसे उमटलेले मला दिसतात. काही पावलांचे ठसे तर माझ्या हृदयात मी जतन करून ठेवले आहेत. त्यांची मी पूजा करतो. पण तो कोणत्या वाटाने तुम्ही गेला सांगा ना मला. तुमच्या दुःखाचा अंश माझ्याही वाटेला आलेला आहे, परंतु मला साऱ्या वाटा बंद का? आवाज येतो, चल तूही चल पावलांबरोबर. मी धुक्याचा अर्थ आहे गोठलेला, दुःख ओले झाड माझी जन्मभूमी. असं म्हणणाऱ्या त्या निर्मात्यालाही येत असतील का हो चैतन्याच्या हातात? येत असतीलही. म्हणूनच तर तो म्हणतो
हे कुठले आकाश मोकळे झाले आहे माझ्या समोर. त्याच्या संज्ञेला फुटतात पंख स्वतंत्र प्रज्ञेचे. संदेश येतो आता या पुढचा रस्ता तुझा एकट्याचा. संदेश येतो आता या पुढचा रस्ता तुझा एकट्याचा. आणि त्याच्या डोळ्यात तरारते कुठल्याशा तेजाचे निर्मळ पाणी. कविते हा शोध परतीचा की पुढील तीराचा, की अदृष्ट अनागताचा, की स्वतःच्या पलीकडे उभ्या असलेल्या अनाकलनीय अस्तित्वाचा. झाडांच्या पालवीतून वाहत जाणाऱ्या सायंकालीन वाऱ्यांकडून शांता शेळकेंना हाच तर संदेश पोहोचला नसेल ना. नक्कीच. बुडणारा सूर्य, चित्रविचित्र ढग, मावळतीचं लाल भडक विषण्ण आभाळ आता हळूहळू वेढीत आहे तिमिराचा गहन गूढ वेश. घराकडे परतणाऱ्या पाखरांच्या क्षणोक्षणी पालटणाऱ्या रांगा क्षितिजावर अगम्य लिपीत लिहित आहे काही अनाकलनीय संदेश. सायंकालीन वारे झाडांच्या पालवीतून वाहतात. देऊ बघतात मला निरोप दूरच्या कुणा जिवलग पांथाचा. तो असेल सूर्य का असेल आभाळ. तो असेल सूर्य का असेल आभाळ, की असेल एखादी वाऱ्याची विराणी. असेलही काही सांगावा त्या अदृष्ट अनागताचा. आता माणसांच्या अर्थशून्य कोलाहलात गुरफटलेलं माझं मन मी सोडवून घेते, अलग करते सावकाश आणि समजून घेऊ बघते. असं म्हणतात ते शब्दहीन संवाद लावू बघते. त्याचा अन्वय, त्याचा अर्थ मोजत जपत एक एक श्वास. क्या बात. प्रत्येक झाडात तुझं रूप आणि प्रत्येक पानात तुझा अंश. असं म्हणताना प्रत्येक गळणारे पान एक स्वतंत्र कविता होऊन झाडाच्या मुळाशी विसावते. म्हणूनच की काय कवी ग्रेस म्हणतात, तू शब्दात प्राण फुंकले असावेस. विशब्द किनारे दूर जाऊन कुठे मिळताती. विशब्द किनारे दूर जाऊन कुठे मिळताती. जणू हृदया मागून माझ्या झाडांची पाने गळती. ते झरे चंद्र सजणा ते झरे चंद्र सजणा ही धरती भगवी माया. झाडांची निजलो आपण, झाडांची निजलो आपण. झाडात पुन्हा उगवा. दूर सनातन वृक्षांनाये हिरवट गंधमुका. दूर सनातन वृक्षांनाये हिरवट गंधमुका. दुःख सुरांच्या क्षितिजांपाशी मेघ दिसे परका. कविते झाडांशी अशब्दातून हितगुज साधण्याची तुझी जुनी सवय. आता हेच बघ ना, कवी अरुण मैडी यांना तर अवघ्या झाडांचे संत महात्मे झालेले दिसतात. झाडे जेव्हा वसंतात येतात तेव्हा फुलांच्या हृदयाने हसत असतात.
झाडे जेव्हा वसंतात येतात तेव्हा फुलांच्या हृदयाने हसत असतात. ज्यांना फुलेच येत नाही ते काय बरे करत असतील. वा. हसताना सुद्धा झाडे गदगदत असतात. हसताना सुद्धा झाडे गदगदत असतात, पण मुळापासून हादरत नसतात. मात्र कधी झाडांचे प्राण कंठाशी येत नसतात, कारण ते असतात खोल खोल तळाच्या मुळाशी. झाडे आपल्या आप्तांना मुलाबाळांना कसा बरे निरोप देत असतील. झाडे आपल्या आप्तांना मुलाबाळांना कसा बरे निरोप देत असतील. असेल का झाडांना पाहुणे पण. मला वाटते झाडे एकमेकांना सुगंधाचा निरोप देत असतील वाऱ्याबरोबर. झाडे जेव्हा वाऱ्या वादळात टाळ्या पिटतात, मोहरून येतात आणि ढाळतात पानांचे अश्रू, तेव्हा झाडे राहत नाही. झाडांचे होतात संत महात्मे. वा. मग मात्र आपल्याच कंजूषपणाची आपल्यालाच वाटते लाज. वाटतं आजवर झाडांना आपण उगाचच घातलं खत पाणी. खरं तर साय साखर घालायला कोणती बरी हरकत होती. मग मात्र आपल्याच कंजूषपणाची आपल्यालाच वाटते लाज. वाटतं आजवर आपण झाडांना उगाचच घातलं खत पाणी. खरं तर साय साखर घालायला कोणती बरी हरकत होती. आस्वाद घ्या. कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे चला आपण थोडं गॉसिप करूया. मला वाटलंच आपण येणार आहे. चला आपण थोडं गॉसिप करूया पहाटेचं रात्रीशी झालेल्या ब्रेकअप विषयी. चला आपण थोडं गॉसिप करूया पहाटेचं रात्रीशी झालेल्या ब्रेकअप विषयी. आपल्या पोटात 7 रंग घेऊन एकच रंग दाखवणाऱ्या इंद्रधनुच्या डबल स्टँडर्ड विषयी. चला आपण थोडं गॉसिप करूया ऋतूंच्या किटी पार्टी विषयी. ऋतूंच्या किटी पार्टी विषयी. लाटांचा किनाऱ्या लगतच्या माडांशी चाललेल्या चाळ्याविषयी. चला ना करूया डिस्कस कातर वेळेचं क्षितिजा बरोबरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. करूया डिस्कस कातर वेळेचं क्षितिजा बरोबरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. झाडांनी उघडलेलं पक्ष्यांचं डे केअर. चंद्राने नक्षत्रांशी केलेला 1 नाईट स्टँड. वाऱ्यानं सुरू केलेला रॉकस्टार बँड. पावसाची विजेसोबत असलेली डेट. विजेसोबत नाही ना. पावसाची विजेसोबत असलेली डेट. आभाळाला भेटायला सूर्योदयाने केलेला लेट. करूया ना डिस्कस पावसाची विजेसोबत असलेली डेट. आभाळाला भेटायला सूर्योदयाने केलेला लेट. चला ना आपण करूया गॉसिप वैशाखाने श्रावणासोबत घेतलेल्या डिवोर्स विषयी. ढुंग्याने कमळावर केलेल्या बळजबरी विषयी. संधिकालाने नदीला केलेल्या प्रपोज विषयी. नदीने धरणाला केलेल्या डिच विषयी. आपण करूया गॉसिप इंटरेस्टिंग, टेस्टी, एक्साइटिंग असं निसर्गाला भाड्याने दिलेल्या आपल्या अस्तित्वाविषयी. आपण करूया गॉसिप भाड्याने दिलेल्या अस्तित्वाविषयी. क्या बात आहे. लेखणी सरेंडर होते. हे सरेंडर अजिबात वाटत नाही. तळपतीच असते कायम. अजून एक छोटीशी कविता ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. हो घे ना. अच्छा ओके चालेल. शिवाजी काका
एका हाकेवर आलेले आहेत अक्षरशः. परवा फोन केलाय आणि हो येतो आणि आलेले आहेत. धन्यवाद पसायला. नमस्कार मंडळी. कवितेचं शीर्षक आहे देह नाही फक्त तू. काय झाले आज ऐसे हे कळेना, कोणता हा राग त्याचा ओसरेना. काय झाले आज ऐसे हे कळेना, कोणता हा राग त्याचा ओसरेना. बोल ज्याचे आळवी ब्रह्मांड सारे, आज त्याला मोजकेही बोलवेना. मोह मातीचा नको झेपावताना, मोह मातीचा नको झेपावताना. जाण या सत्यास थोडे जागताना. दुःख व्हावे का तुला अन कोण तेरे, देह नाही फक्त तू आहेस आत्मा. मार्गही खुंटून जातो थांबल्याने, मार्गही खुंटून जातो थांबल्याने. वाढते ओझे मुक्याने साहिल्याने. एकट्याने बोल किंतु बोल काही, दुःख हलके होत असते बोलण्याने. सांगते मी काय आहे कान द्यावा, सांगते मी काय आहे कान द्यावा. ओ जरासा आतुनी तुमचाही आवा. हाक देता एवढे मुक्ता म्हणाली, बंद का टाकीस गेले ज्ञान देवा. हाक देता एवढे मुक्ता म्हणाली, बंद का टाकीस गेले ज्ञान देवा. एक हलकी फुलकी अशी कविता. कवितेचं शीर्षक आहे इतिहासाच्या तासाला. शाळेमधल्या कितीक जमती आठवणी किस्से काही, शाळेमधल्या कितीक गमती आठवणी किस्से काही. मित्रमैत्रिणी शिक्षक होते बरे लाभले त्या काळी. विषय मराठीचा आवडता, खेळ कबड्डी खो खोचा. वर्गामधला धिंगाणा तो नाही हो हो म्हटल्याचा. नावडता पण एक विषय जो पुरून उरला शिकण्याला. कधीच नव्हते लक्ष लागले इतिहासाच्या तासाला. कोण कोठला राजा त्याचे जन्म सालते कुठलेसे, कोण कोठला राजा त्याचे जन्म सालते कुठलेसे. उत्तर देता घोळ व्हायचा 1400 की 1600. वर्ष साल आणि सणावयांना लागत होते घोकावे. वाटत होते इतिहासाचे पुस्तक फाडून फेकावे. वर्गामध्ये असायचो पण फक्त हजेरी नावाला. कधीच नव्हते लक्ष लागले इतिहासाच्या तासाला. बांधून वेण्या नीट नेटक्या पहिल्या बाकावरची ती, बांधून वेण्या नीट नेटक्या पहिल्या बाकावरची ती. नाक जरासे नकटे पण डोळ्यात हुशारी लपलेली. लढे मोहिमा पुस्तकातल्या क्रमवारे सांगत जाई, लढे मोहिमा पुस्तकातल्या क्रमवारे सांगत जाई. गोड असा आवाज तिचा की युद्धाचे गाणे होई. लढे मोहिमा पुस्तकातल्या क्रमवारे सांगत जाई. गोड असा आवाज तिचा की युद्धाचे गाणे होई. गुंतत होतो रेशमात मी विसरून साऱ्या वर्गाला. कधीच नव्हते लक्ष लागले इतिहासाच्या तासाला. कधीच नव्हते लक्ष लागले इतिहासाच्या तासाला. फार सुंदर. कीर्ती, एकतर मला ना ज्यांचं मुखोद्गत असतात कविता बघावंच, त्यांच्याकडे काही नाही, पेपर नाही, मोबाईल उघड काही नाही, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे प्रचंड. म्हणजे खरंच एक आणि कुठेही अडकत नाही, काही नाही, त्यांच्याबद्दल खरं. आणि कविता फारच सुंदर काका. कीर्ती तुला बरं नाही पण मग पुढे पुढे हे होणार ना. एक पटकन म्हण ना. हॅलो. डोळ्यांच्या खोबणी कुदळ ठोकून वाहणारं पाणी आतल्या झिरपता आलं असतं तर जरा बरं वाटलं असतं. डोळ्यांच्या खोबणीत कुदळ ठोकून वाहणारं पाणी आतल्या झिरपवता आलं असतं तर जरा बरं वाटलं असतं. आस्वांनी वाहणारी पराधीनता लपवता तरी आली असती, पण तसं होत नाही. मनाचा हिया करूनही गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने कोणालाही न जुमानता डोळे जेव्हा वाहू लागतात ना, तेव्हा कवीची जिंदगी हायवेवर उभी असणारी रखेल झाली असते. मनाचा हिया करूनही गुरुत्वाकर्षणाचा नियम न जुमानता डोळे जेव्हा वाहू लागतात ना, तेव्हा कवीची जिंदगी
हायवेवर उभी राहणारी रखेल झाली असते आणि त्याची अभिव्यक्ती एक झक मारणारी रत्ती. दैव दुर्विलास म्हणून कवी जन्म घेतो माणसाच्या पोटी. दैव दुर्विलास म्हणून कवी जन्म घेतो माणसाच्या पोटी आणि आयुष्यभर गिरवत राहतो कर्तव्याची बाराखडी त्याच कर्तव्याच्या वही. माझ्यातल्या कवीला मात्र मान्य नाही त्याचा माणूसपण. माझ्यातल्या कवीला मात्र मान्य नाही त्याचा माणूसपण. डोळ्यांना वाहण्याचा हक्कही नाकारलाय त्याने, पण कर्तव्याची बाराखडी मात्र त्याला खोडता आली नाही अजूनपर्यंत. काय करू, कवितेची वही पराधीन होत चालली आता. कवितेची वही पराधीन होत चालली. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तुझ्या कविता नेहमीच अशा खरखरीत अशा काहीतरी वेगळ्या, म्हणजे तरलता वगैरे वगैरे ऐकलेली असेल तर पण पूर्ण जमिनीवर येतो परत अशा. एक मध्यंतरी एका निवेदनात कोणीतरी म्हणालं होतं की कीर्तीच्या कविता सादर आधी होतात आणि कळतात 5 दिवसांनी. मला कळलं नाही ती कॉम्प्लिमेंट घ्यावी की कमेंट म्हणून घ्यावी. शेवटी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतली. तुला आता वडे खाताना सुद्धा दाद मिळाली आहे, त्यामुळे प्रज्ञा मागे आहे. मला असं वाटतं प्रज्ञा विल वाउच फॉर इट. पुढे जाऊया. अनिकेत, डायरेक्ट फ्रॉम जळगाव. अनिकेत सोनावणे, काय सादर करतोय? कवितेचं नाव आहे अस्वस्थांतर. पाण्याच्या नात्याच्या 3 अस्वस्थ अवस्था आणि त्यांच्या. महिला दिनाचे कौतुक सांगता आल्या वर्षाताई रेगे. महिला दिनाचे कौतुक सांगता आल्या वर्षाताई रेगे. लगोलग जोगळेकर सर आले मागे मागे. एकाच कवितेत 2 सिनेमे, रामश्याम सीता और गीता. एकाच कवितेत 2 सिनेमे, रामश्याम सीता और गीता. सदाशिव गुरव सरांच्या कवितेत श्रावण किती हिरवा होता. जे पहिल्यापासून बसलेत ना त्यांना माझा संदर्भ कळेल. आकड्याच्या खेळाच्या प्रवासाला बाजूला सारत. आकड्याच्या खेळाच्या प्रवासाला बाजूला सारत. शब्दांना जन्म देणारे CA डॉक्टर महेश साठे आणि त्यांच्या कवितेतलं वादळ. डॉक्टर सुनीता कांगणे यांच्या कवितेतला कातळ. आज गाता गळा थांबवत म्हणाले अनिल ताटके. आज गाता गळा थांबवत म्हणाले अनिल ताटके. घर वापसी कविता त्यांची होती जरा हटके. सुचत नाही म्हणत किती बोलले श्रोत्री. सुचत नाही म्हणत किती बोलले मंदार श्रोत्री. रंग लावून केली सांगता अशी पहिल्या सत्राची जंत्री. कविता ऐकून प्रसाद सरांची शंकेची पालक चुकचुकली. कविता ऐकून प्रसाद सरांची शंकेची पालक चुकचुकली. ती बायकोची होती कैफियत की खुद्द त्यांची कबुली. दुसरा रंग कोणता ते तुम्हीही जाणता. दुसरा रंग कोणता ते तुम्हीही जाणता. आमच्या स्वप्नाची जणू ती होती पूर्तता. कवितेचा ध्यास, कविताच ज्यांचा श्वास. कवितेचा ध्यास, कविताच ज्यांचा श्वास. पसायदांचेच नव्हे ते तुम्हा आम्हा सर्वांचेच आहेत खास. मंडळी, आज खऱ्या अर्थाने सुरू झाला एका प्रकाशाचा प्रवास. प्रमोदिनीताई पुष्कर तुमचे आभार पुन्हा पुन्हा. प्रमोदिनीताई पुष्कर तुमचे आभार पुन्हा पुन्हा. प्रिय संदीप आणि नित्या, या प्रवासासाठी शुभस्ते पंथाना. या प्रवासासाठी तुम्हाला शुभस्ते पंथाना. रंग तिसरा. हेमंताच्या कवितेत भाव खाणाऱ्या दगडाची कथा. हेमंताच्या कवितेत भाव खाणाऱ्या दगडाची कथा. नैनेशच्या सिगरेटच्या धुराची इमोशनल गाथा. संदीप पाटीलचा शेर, त्यात त्याला पुन्हा बोलवण्याचं कारण. संदीप पाटीलचा शेर, त्यात त्याला पुन्हा बोलावण्याचं कारण. आणि रेखाताईच्या कवितेला संकट गेली शरण. रंग चौथा. श्रीधर काका म्हणाले तोवर आशा आहे. श्रीधर काका म्हणाले तोवर आशा आहे. काय करू म्हणताना भैरवीची होती का
निसटण्याची भाषा. श्रीधर काका म्हणाले, तोवर आहे आशा, काय करू म्हणताना भैरवीची होती का निसटण्याची भाषा. स्त्री पुरुष मैत्रीतलं पावित्र्य दाखवत संजय, कुठे गेला तो, स्त्री पुरुष मैत्रीतलं पावित्र्य दाखवत संजय पसायदांचा मंच आठवत राहिला. वेदिकाच्या नजरेनं आम्ही बसल्या जागेवरूनच समुद्र पाहिला. स्वाती भाटेंच्या गाभूळ वेळा की मोहर स्मृतींचा मेळा. स्वाती भाटेंच्या गाभूळ वेळा की मोहर स्मृतींचा मेळा. माधुरीताईंच्या बाबांच्या पत्राने ओलावल्या पापणीच्या कडा. रंग 5, कीर्तीच्या कवितेचं गॉसिप. कीर्तीच्या कवितेचं गॉसिप आणि कवीच्या वहीची नियती. शिवाजी सावंत सरांच्या शाळेतल्या गमती जमती. अनिकेतची अस्वस्थांतर अस्वस्थ करत राहिली. रंग पावसाचे दाखवत विजयची कविता भिजवून गेली. मला पाहिजे म्हणताना तिने जमवला कवींचा मेळा. रंग 5 असा तो उभारी देऊन गेला. मग रंग 6. रंग 6 म्हणजे गझलेचा रंग. गझलच्या पिढीमध्ये अडकलेला शशिकांत गुलजार मागत होता. गझलच्या पिढीमध्ये अडकलेला शशिकांत गुलजार मागत होता. श्रद्धाच्या गझलेच्या तुकड्यातला कोलाज किती मोहक होता. रत्नमालेच्या गझलेतले दुनियेचे रंग डोळ्यामध्ये उतरले. रत्नमालेच्या गझलेतले दुनियेचे रंग डोळ्यामध्ये उतरले. सॉरी एवढं सगळं लिहिलं, पण भैयाच्या गझलेत इतकी गुंतले की मी नेमकं तेव्हा लिहायलाच विसरले. भैयाच्या गझलेवेळी मी इतकी गुंतले की तेव्हा नेमकं लिहायलाच विसरले. गझलेच्या रंगाची सांगता महेशदा करत होता. गझलेच्या रंगाची सांगता जेव्हा महेशदा करत होता, तेव्हा तिथे समोर चहूकडे होता एक तृप्त श्रोता. 6 रंग 6 ऋतूंचे 6 सोहळे झाले. 6 रंग 6 ऋतूंचे 6 सोहळे झाले. मिसळताच सारे मग क्षितिजावरती सप्तरंगी इंद्रधनुष्य आले. सप्तरंगी इंद्रधनुष्य आले. धन्यवाद. साऊंड दादा विशाल रेडकर यांचे खास आभार. आमचा साऊंड त्यांनी पोचवला. आमचे मनपूर्वक आभार. ओव्हर स्वरूपा तलवार आली. खूपच सुंदर. हे स्पेशालिटी असते प्रत्येक कार्यक्रमानंतर की हे असं आमचं येडं इकडे येऊन जे कुठे गेले ते. तर आता काय झालंय की येडं ना, हे येडं ना, तुमचं कोकरू आहे, आमचं येडं आहे. ओके, तर कवी मित्र मैत्रिणी इतके आहेत, म्हणजे जो काय म्हणतात गुप्ताच आहे आमचा तो. तर काहींना मी थांबवून ठेवलंय. माझी प्रिय अनघा ये इकडे. काय झालं, लिस्ट मोठी झाली का मग काय होतं की सगळ्यांची नावं घेता येत नाही, त्यामुळे काही वगळावी लागली. तर अनघा सावकर. तर आता मी 4 लोकांना 4 आपल्या मित्रांना बोलवणार आहे. तर त्यांनी पटकन मी एकेकालाच बोलवते, म्हणजे आपण ठीक आहे. जास्त वेळ घेत नाही मी. कवितेचं नाव आहे 2 बोटं समास. आठवते का ती मोकळी सोडलेली जागा, अगदी 2 बोटं ठेवून सोडलेला तो समास. आठवते का ती मोकळी सोडलेली जागा, अगदी 2 बोटं ठेवून सोडलेला तो समास. देवबाप्पासाठी सोडायची ती जागा, असंच म्हणत शाळेतल्या बाई. उगाच त्या समासात खूप दौलत असल्यासारखं वाटायचं. आपली थोडी जागा देवबाप्पाला दिलेली असायची. आता तो 2 बोटं समाज कैक मैलांचा झालाय आणि आयुष्याच्या वहीचा कित्येकदा सातबारा झालाय. आठवतो का फळ्यावरचा खडूचा तो कर्र आवाज आणि हातांवर येणारा गाईग शहारा. ओणव्यानं पायाची बोटं धरताना पोट नाही अडायचं,
कर्कटक म्हणता येणं किती अभिमानाचं वाटायचं. आता अशी कित्येक भगदाड वर्तुळ छेदतायत, व्यास नाही पण व्याजाची गणित ओठांवर खेळतायत. आठवतो का महाराजांना आवळू पाहणारा अफजल खान आणि प्रतापगडावर पोहोचलेले आपण इतिहास न जाणू कित्येकदा नव्याने जन्मायचा. बाई तेव्हा खरंच दुसऱ्या आई असायच्या. हवाय ना पुन्हा रिकाम्या पाठीवर तो श्री आणि शाईचे पडलेले डाग, रिबिन्सनी बांधलेले केस, न कोरलेल्या भोव्या आणि विस्कटलेलं गोंडस हवं हवंसं बालपण. थँक्यू. तुला पुढच्या वर्षी बोलवणार आहे. सुगंधी आठवण आमच्याकडनं. अनुराधाताई 2 मिनिटं थांबा. त्यानंतर मी बोलवते जितू द ग्रेट. त्याला खास हे सांगितलेलं आहे की गाऊन नाही दाखवायचं आज फक्त. नाही त्याचं म्हणजे पुढच्या वर्षी मी त्याला बोलवणार आहे आणि त्याला 10 मिनिटं ठेवणार आहे कारण तो खड्या आवाजात गातो. अप्रतिम. आधीच सांगितलं लाड नाही चालणार तुझे, आज गायचं नाहीये. एक कविता अशी की काळजाच्या हद्दीतून हद्दपार होत आहेत माणसांची नाती. काळजाच्या हद्दीतून हद्दपार होत आहेत माणसांची नाती. जीवाला जीव देणारे जिवलग आता भेटत नाहीत कुठेच. जीव घेणारे मात्र पावलोपावली माणुसकीचा बुरखा पांघरून. काळजाच्या हद्दीतून हद्दपार होत आहेत माणसांची नाती. जीवाला जीव देणारे जिवलग आता भेटत नाहीत कुठे. जीव घेणारे मात्र पावलोपावली माणुसकीचा बुरखा पांघरून आईवरून शिवी देत